तर मी एक प्रॉब्लेम ह्यामध्ये फाइंड केली, की खूप जणांना त्यांच्या कोंबड्या अंडे देत नाहीत आणि देतात तर खूप कमी देतात. जसं की कोणाकोणाकडं 70-60 अशा कोंबड्या असतात आणि त्यांच्या कोंबड्यांमध्ये फक्त 10-12च अंडे निघतात आणि ते विचार करतात, की आपण इतकं ह्यांना हे करतो, इन्व्हेस्टमेंट करतो, आपण इतकं ह्यामध्ये गुंतवणूक केली आणि एवढीशे अंडे निघतात, तर आपल्याला हे बिझनेस परवडत नाही. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की कोंबड्यांचं एग्सचं प्रोडक्शन कसं वाढवायचं आणि आपल्या कोंबड्यांपासून मॅक्झिमम अंडे कसे घ्यायचे. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मी अंड्याचा रेशो सांगतो. जर तुमच्याकडे इमॅजिन करा 100 कोंबड्या आहेत आणि त्यापैकी जास्तीत जास्त मॅक्झिमम 40 ते 45 अंडे निघू शकतात. ह्यापुढे अंडे नाही निघू शकत. कारण की कोंबड्यांची एक हॅबिटेट असते. म्हणजे त्यांची एक नैसर्गिक कॅपॅबिलिटी असते. म्हणजे नैसर्गिक त्यांची क्षमता त्या पलीकडे ते अंडे देत नाहीत. तर तुम्हाला हे पहिल्यांदा क्लॅरिफाय करायला लागेल, की फक्त आणि फक्त तुम्ही 40 ती किंवा 45 ह्यापुढे तुम्ही अंडे घेऊ शकत नाहीत. तेवढे अंडे निघू शकतात. मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे, ज्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत अंड्यांसाठी. तर फर्स्ट आहे त्यांचं फूड आणि न्यूट्रिशन आणि सेकंड आहे त्यांच्या अंड्यासाठी मॅनेजमेंट. तुमच्या ह्या 2 गोष्टी ऑन पॉइंट असल्या, तर तुम्ही मॅक्झिमम प्रोडक्शन करू शकतात. न्यूट्रिशनसाठी तुम्हाला मी 5 फूड सांगतो. फर्स्ट म्हणजे तुम्ही कोंबड्यांना शिंपले देऊ शकता. म्हणजे जे वाळूमध्ये शिंपले येतात, त्याची पेस्ट बनवायची, त्याला बारीक करायचं आणि ते त्यांना टाकायचे. त्याने काय होईल, त्यांनी त्यांची कॅल्शियमची गुणवत्ता वाढेल, म्हणजे त्यांना कॅल्शियम भेटेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही शेवग्याचा पाला पण टाकू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही लेयरचं फीड देऊ शकता. लेयरचं फीड खूप चांगलं आहे. ती गोष्ट म्हणजे कॅल्शियम पावडर किंवा कॅल्शियमचे औषध. तुम्ही कॅल्शियम जर त्यांना एक्स्टर्नल दिलं ते ते पण चांगलं राहील. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे तुम्ही लाईमस्टोन म्हणजे चुना. जर तुम्ही त्यांना चुना देता तर सगळ्यात बेस्ट आहे. कारण की चुना इझिली अवेलेबल पण असतो आणि त्याची जर तुम्ही पेस्ट त्यांच्या खाद्यामध्ये किंवा त्यांना पाण्यामध्ये टाकून जर दिली, तर त्याच्यापासून त्यांना इनफ कॅल्शियम भेटेल आणि त्यानंतर तुमच्या कोंबड्या चांगले अंडे देतील. तर ह्या गोष्टी होत्या ज्या तुम्ही फीडमध्ये नियोजन लावून करू शकता. आता सेकंड गोष्ट बघू तर आपण मॅनेजमेंटमध्ये. तर त्यासाठी आपल्याला फार्ममध्ये जायला लागेल आणि फार्ममध्ये मी तुम्हाला दाखवतो ते. तर हा असा आपला फार्म आहे आणि हे तुम्हाला डबे दिसत असतील. तर हे डब्यांचा पर्पज काय असेल गाईज, ह्या डबे कशाला लावले असतील मी, तर ह्या डबे लावण्यामागं कारण आहे, तुम्ही बघू शकता ह्यामध्ये जागा आहे आणि ह्यामध्ये आपण पाला टाकून त्यांना अंडे द्यायसाठी एक जागा बनवू शकतो. म्हणजे ह्यामध्ये आपल्या कोंबड्या जाऊन अंडे देऊ शकतात. जी एक खास बात असते, जर त्यांना एक सराउंडेड जागा भेटली, म्हणजे त्या जागेवरती अंधार असला किंवा त्या जागेवरती सिक्युरिटी त्यांना वाटली, तर तशा जागेमध्ये ते अंडे देतात. तर माझ्या मागे जे डबे आहेत ते डबे तुम्ही लावू शकता. जर तुमच्याकडे डबे नसले तर तुम्ही ज्या बकेट असतात म्हणजे कलरच्या बकेट्स त्या पण लावू शकता. त्या पण एक बेस्ट ऑप्शन राहतील. नाही करायचं, नुसतं मी तुम्हाला दाखवतो त्याची प्रोसेस काय आहे. असा डब्बा असतो, त्याच्यावर एक होल असतं आणि त्यामधून तेल निघत असतं. हे तेलचे डबे आहेत. आपले तेलचे डबे सगळीकडे भेटतात, म्हणजे जिथं पण तुम्ही बघता तर तेलचे डबे भेटतात तुम्हाला. आणि जे त्याच्या वरचं जे एक आहे साईड, म्हणजे ह्याला 4 साईड आहेत, खालून एक साईडनी 4 साईड. तर जी वरची साईड आहे, तर ती वरची साईड कम्प्लिटली काढून टाकायची आणि काढून टाकताना तुम्हाला एक सावधानी घ्यायची. म्हणजे तुम्ही डबा बघू शकता मी कसा कापलेला आहे. एकदम मी असं ह्याच्यावरती जरी बोट फिरवलं तरी पण त्या डब्याला मला बोटाला काहीच होय नाही. कारण की त्या डब्यामध्ये मी कापताना खूप जास्त म्हणजे क्लिअर कापलेलं आहे. तर जर तुम्ही क्लिअर नाही कापायचं तर तुमच्या कोंबड्याला लागू शकतं ते आणि ते कोंबड्याला लागल्यावर कोंबडीचं रक्त निघू शकतं आणि कोंबडी ह्याच्यामध्ये डबल जाऊन अंडे देणार नाही. तर हे सगळे डबे तुम्ही एक बार बघून घ्या मी कसे कापलेले आहेत. एकदम क्लिअर कापलेले आहेत. हा पण डबा मी एकच डबा मला लागू शकतं नाही कोणचाच, कारण की मी तितकं क्लिअर कापलेलं आहे त्यांना. तर तुम्ही असं कापताल तर चांगलं राहील ते. आणि डब्बा तुम्ही बघू शकता. आता त्यामध्ये ह्या डब्यामध्ये अंडे दिले ते आज कोंबडीने. हे तुम्ही एक फुटलं होतं अंडं कोंबडीकडून, तर तुम्ही त्याचं टरपलं बघू शकता. तर तेच म्हणजे ह्यामध्ये अंडे देतात कोंबड्या. आणि हे टरकल आहे का अंड्याचं, ती प्रूफ आहे की ह्यामध्ये कोंबड्या अंडे देतातच. असं कापल्यानंतर डब्याला काय करायचं आहे, इथं एक आणि इथे एक होल मारायचे आणि ते इथं बांधून टाकायचं आहे. जसं की मी इथं पण केलेलं आहे. इथं एक होल मारलेलं आहे आणि तारीने बांधलेलं आहे. इथं पण बघू शकता. जर तुम्ही एकच जागेवरती होल मारता तर डब्बा असा इकडे तिकडे होईल आणि तुमची स्टेबिलिटी कमी होईल आणि डब्यामध्ये कोंबडी बसणार नाही, कारण की तिला इकडे तिकडे होईल. म्हणून 2 होल मारणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी सगळ्या डब्याला 2 होल मारलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि ते मागं बांधलेलं आहे. तर ह्या त्या 2 गोष्टी तुम्ही जेव्हा कोंबडी पालन करताना, जेव्हा तुम्ही जर तुम्हाला अंड्यांचं प्रोडक्शन वाढवायचं असेल तर ह्या 2 गोष्टी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कोंबडी पालनामध्ये काहीच कॉम्प्लिकेटेड नाही, सगळं सिंपल आहे. तुम्हाला फक्त या 2 गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे. म्हणजे
जसं की जास्त म्हणजे जास्त इझी पण नाही आहे आणि जास्त कॉम्प्लिकेटेड पण नाही. फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला एक नियोजन टाईम टू टाईम लागलं पाहिजे आणि त्यांना खायला टाकताना मी सांगितलं तुम्हाला खाद्यासोबत आणि पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे की तुम्हाला एकसारखं खाद्य नाही टाकायचं त्यांना. जर तुम्ही फीड कंपनीचं टाकत असाल तर चांगली गोष्ट आहे, मग तुम्ही टाकू शकता एकसारखं. पण जर तुम्ही त्यांना बाजरी किंवा ज्वारी किंवा तांदूळ अशी गोष्टी टाकत असाल तर त्यांना कधीच एकसारखं फीड नाही टाकायचं. जसं की तुम्ही रोज त्यांना तांदूळ टाकत असाल तर ते खूप चुकीचं आहे आणि त्यांनी अंड्याचं खूप जास्त ड्रॉप येईल, अंडे खूप कमी निघतात. कारण की त्यामधून त्यांना एकसारखंच न्यूट्रिशन भेटायला लागले आणि जे त्यांना अंड्यासाठी पाहिजे ते एकदा भेटलं की डबल ती न्यूट्रिशन भेटलं तरी अंडे तयार होत नाहीत. म्हणून तुम्ही त्यांना बदलून खाद्य देऊ शकता. त्यांना ओला चारा देऊ शकता. ओल्या चाऱ्यामध्ये पालक, पुन्हा मेथी घास अशा तुम्ही जेव्हा आयटम देता तेच खूप चांगलं आहे आणि तुम्ही टमाटे पण देऊ शकता खराब झालेले. ह्या काही गोष्टी होत्या जेव्हा तुम्ही कोंबडी पालन करता तेव्हा तुम्हाला कामात येतील. जर तुमचं एगचं प्रोडक्शन कमी होत असलं तर. आणि जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असला तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की तुमचं एक सबस्क्राईब मला खूप मोटिवेट करतं आणि मी नंतर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवत जाईल.